नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 10वा इंग्रजी. आज आपण वर्ग 10वा ब्रिज कोर्स यामधील एलओ स्टेटमेंट 2 ऍक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत. यामध्ये लर्निंग आउटकम्स काय आहेत पहा. समराइज स्टोरी, कन्व्हर्सेशन, प्ले, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच आर डिबेट. म्हणजे आपल्याला यामध्ये सुद्धा समरायझेशन कसं करायचं ते बघणार आहोत. व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. यामध्ये अगोदर पहिलं पाहूया आपण. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स आर द फॅसिलिटेटर. तर पहा काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. Teacher asked the student to read the given passage carefully at least twice. म्हणजे शिक्षक तुम्हाला सांगतील पॅसेज दिलेला कमीत कमी 2 वेळा तरी वाचा. गेट द रफ सेंट्रल आयडिया, आणि त्यापासून रफ सेंट्रल आयडिया तुम्हाला घ्यायची आहे. अवॉइड ऑल द कोलोक्युअल एक्सप्रेशन, फिगर ऑफ स्पीच, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब etc. पहा ज्या काही संभाषण आहेत, फिगर ऑफ स्पीच आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ते तुम्हाला टाळायचे, अवॉइड करायचे आहे. रिप्रोड्यूस ओनली द मेन थीम विथ कॉन्सिस्टन्स, आणि तुम्हाला मेन थीम फक्त काय करायचे आहे, मेन थीम त्याच्यातून घ्यायचे आहे. अ प्रिसाइज शुड बी रिटन इन रिपोर्टेड स्पीच इन पास्ट टेन्स ॲज अ थर्ड पर्सन. आणि तंतोतंत तुम्हाला जी गोष्ट आहे, तंतोतंत जी गोष्ट असेल ते रिपोर्टेड स्पीच मध्ये पास्ट टेन्स मध्ये थर्ड पर्सन मध्ये लिहायची आहे. यूज अ गुड ग्रामॅटिकल ॲडोमॅटिक लँग्वेज. टीचर से समरी शुड ऑलवेज बी इन युअर ओन वर्ड. आणि पहा महत्वाची गोष्ट, जी समरी असते ते तुमच्या शब्दात असायला पाहिजे. इट शुड बी कम्प्लीट अँड सेल्फ कंटेन्ड. पहा कशी असायला पाहिजे, स्वतः बनवलेली, स्वतःचे शब्द असलेले. समरी शुड बी इन ओनली 1 पॅरेग्राफ, आणि यामध्ये पॅरेग्राफ असायला नको, एकच पॅरेग्राफ असायला पाहिजे. आणि गिव्ह सुटेबल टायटल टू समरी, आणि तुम्हाला समरीला योग्य असा शीर्षक सुद्धा द्यायचं आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, हे सगळी सूचना अगोदर कुणाची होती, शिक्षकांसाठी. शिक्षक तुम्हाला देतील. आता तुम्हाला काय करायचं, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. वर रीडिंग द गिवन पॅसेज अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉइंट्स. पहा समराईज करत असताना तुम्हाला पॅसेज वाचताना अंडरलाईन करायचे महत्वाच्या पॉइंट्सवर. कलेक्ट अँड पुट द अंडरलाईन पॉइंट्स टुगेदर, आणि ते अंडरलाईन केलेले पॉइंट्स एकत्र आणायचे आहेत. यूज प्रॉपर वर्ड फ्रेजेस आयडम टू जॉईन दोज सेंटेन्स टुगेदर. पहा, आणि मग ते पॉइंट्स काढलेले जे वाक्य आहेत, शब्द आहेत, ते एकत्र जोडण्याकरता योग्य असे शब्द वापरा, फ्रेजेस वापरा, ॲडम्स वापरा. अवॉइड अननेसेसरी पार्ट आर पॉइंट्स. अति जे आवश्यक नाही ते पॉइंट्स तुम्हाला टाळायचे आहे. पुट ऑल द पॉइंट्स इन लॉजिकल ऑर्डर. योग्य लॉजिकल ऑर्डरमध्ये पॉइंट्स लावा, जेणेकरून त्या समराईज केलेल्या भागाचा अर्थ निघला पाहिजे. थिंक अबाउट सुटेबल टायटल, आणि विचार करून योग्य असं शीर्षक द्या, म्हणून विचार करा टायटल देण्याकरता. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे पहा. रीड द गिवन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज अँड समराइज इट. तर पहा अगोदर आपण सॉल्ड ॲक्टिव्हिटी पाहूया. लर्निंग ॲक्टिव्हिटीमधील काय पाहूया, सॉल्ड ॲक्टिव्हिटी, आणि त्यानंतर आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीमधील जे काही ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला दिलेली आहे, सोडवायला दिली आहे, ते पाहूया. सॉल्ड ॲक्टिव्हिटीमध्ये पहा एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला समरायझेशन करून दिलेलं आहे, ते अगोदर आपण वाचूया. एज्युकेशन इज नॉट अन एंड बट मीन्स टू अन एंड. इन अदर वर्ड, वी डू नॉट educate children only for the purpose of educating them. The purpose is to make them fit for life. As soon as we realize this fact, we will understand that it is important to choose a system of education which will really prepare children for life.
In many modern countries, it has for some time been fashionable to think that by free education for all, whether rich or poor, clever or stupid, one can solve all the problems of society and build a perfect nation. But we can already see that free education for all is not enough, but we can find in such countries a large number of people with university degrees, then there are jobs for them to fill. But we have only to think for a moment to understand that the work of completely uneducated farmer is far more important than that of professor. We can live without education, but we die if we have no food, if no one cleaned our street and took the rubbish away. We would get terrible diseases. In fact, when we say that all of us must be educated, we mean that all of us must be educated in a such way that first, each of us can do whatever job is suited to him, his brain and ability, and secondly, that we can realize that all jobs are necessary for society, and it is very bad to be ashamed of one's work or to scorn someone else. Only such type of education can be called valuable to society. So, पॅसेजमध्ये आपण बघितलं देर इज द इम्पॉर्टंट ऑर द पर्पज ऑफ द एज्युकेशन ऑर गिवन. काय उद्देश आहे शिक्षणाचे ते दिलेले आहे आपल्याला. याचं आपल्याला काय करायचं आहे, समरायझेशन करायचे आहे. व्हाईल समरायझेशन व्हॉट शुड वी हॅव टू डू, वी हॅड ऑलरेडी लर्न अबाउट दॅट. काय करायचे ते आपण अगोदरच पाहिलेलं आहे. समराईज हे आपल्या भाषेमध्ये असायला पाहिजे वगैरे अगोदरच्या याच व्हिडिओमध्ये अगोदर पाहिलेलं आपण. आता पहा त्याच्या आपण काय लिहूया, समरायझेशन लिहूया. टायटल दिलेलं आहे आपण पर्पज ऑफ एज्युकेशन. पर्पज ऑफ एज्युकेशन. तर याचं समरायझेशन पहा. द पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू मेक अ चिल्ड्रन फिट फॉर लाईफ. Some modern countries think that free education will solve all the problems. Rather, free education has created unemployment among the educated and false sense of dignity. They consider it below dignity to do low work, but manual work is necessary. If food is not produced and streets are not cleaned, we can't live. We can dispense with intellectual work but not with manual work. So, education should teach work according to their capacity and ability, and it is not good to be ashamed of any work because all jobs are necessary for society. तर हे होतं पर्पज ऑफ एज्युकेशन मीन्स समरायझेशन ऑफ द गिवन पॅसेज दॅट इज इन अ सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी. नाव आपण आता लर्निंग ॲक्टिव्हिटी रीड द गिवन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज, समराइज इट, गिव्ह सुटेबल टायटल. दिस इज द क्वेश्चन फॉर यू. हा तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, यू हॅव टू सॉल्व इट. तुम्हाला तो सोडवायचं आहे. मी इथं पहा तुम्हाला करून दाखवतो. दोन पॅसेज दिलेले आपल्याला, फॉर्मल एज्युकेशन अँड द इन्फॉर्मल एज्युकेशन. दिस इज ॲक्च्युअली द इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज अँड देन वी हॅव टू डू द समरायझेशन ऑफ दिस पॅसेज. त्याचं काय करायचं आपल्याला, समरायझेशन करायचं आहे. फॉर्मल एज्युकेशन. फर्स्ट वन, फॉर्मल एज्युकेशन इज बेसिकली अ प्रॅक्टिस ऑफ लर्निंग वेअर women learn basic academic or some trade skill for living. Formal education or formal learning initiate at the basis level. Further, it continue till the college or university level, where people study bachelor and master courses. It comes under a certain combination of rules and regulations, and it may provide a formal degrees after the completion of the course. It is provided by the teachers that are highly qualified and educated and are under strict discipline as well.
हा एक आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज दिलेला आहे. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, समरायझेशन करायचं आहे. पण मी समरायझेशन करून तुम्हाला दाखवतो. याच्यासुद्धा आपण टायटल फॉर्मल एज्युकेशन देऊया आणि समरायझेशन पहा. द एज्युकेशन वेअर ह्युमन लर्न्स बेसिक स्किल ऑफ लिव्हिंग इज कॉल्ड फॉर्मल एज्युकेशन. It started from basic level and continued till college or university level. In this education, we have to follow rules and regulation and got degrees after the completion of the course. Informal education give by highly qualified teachers. तर हे झालं याच्यावरचं काय आपलं फॉर्मल एज्युकेशन बद्दलचं आपण समरी लिहिली. त्यानंतर दुसरं त्याने दिलेलं आहे इन्फॉर्मल एज्युकेशन. त्याची अगोदर माहिती वाचतो मी. इन्फॉर्मल एज्युकेशन कसं दिलेलं आहे पहा. इन्फॉर्मल एज्युकेशन इज द टाईप ऑफ एज्युकेशन वेअर पीपल आर नॉट स्टडिंग इन स्पेसिफिक स्कूल ऑर कॉलेज. They do not use any specific learning method or technique. When a father teaches his son how to ride a bicycle or mother teaches her daughter how to cook food, then this learning fall under the category of informal education. A person can get informal education by reading some books from any library or any educational website on the internet. However, unlike the formal education, informal education has no particular syllabus or any specific time period for learning. Now, आता आपण याचं काय करणार आहोत, समरायझेशन करणार आहोत. पहा समरायझेशन. इन्फॉर्मल एज्युकेशन, दिस इज द टायटल. In this type of education, people were not studying in school or college. It had not only specific method for exam. It had not any specific method. For example, father teaches his son how to ride a bicycle. Mother teaches her daughter how to cook food. By reading some books from library or any educational website, we could take informal education. This education had not any practical syllabus or time period of learning. Particular syllabus or time period for learning. So this is the summary. अशा प्रकारे आपण दोन्ही पॅरेग्राफचे काय करू, पहिले समरी आणि टायटल सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता खूप मोठा होईल हे सगळं करून दिलं आपण तर व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला मी फक्त समजून सांगतो. पहा प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. हिअर टीचर शुड प्रोव्हाइड सच पॅसेज फ्रॉम न्यूजपेपर, स्टोरी बुक, etc. all the children to read and prepare a summary, write a short paragraph on any poem or lesson. तर बा तुम्हाला न्यूजपेपर वाचता वगैरे त्याच्यामध्ये जे पॅसेज असतात, माहिती दिलेली, न्यूज दिलेली असते, त्याचे समरायझेशन करून पहा. त्यानंतर कोणताही धडा घ्या, कविता घ्या, त्याचे सुद्धा समरायझेशन तुम्ही करून पहा. पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे पहा. हिअर टीचर आस्क द चाइल्ड टू मेक युअर ओन स्मॉल पॅरेग्राफ्स ऑन एनी सब्जेक्ट. कोणत्याही विषयावर तुमचे लहान लहान पॅरेग्राफ बनवायचे आहे. राईट एनी इव्हेंट ऑर ॲक्सिडेंट इन शॉर्ट दॅट यू नो. पहा कोणतंही ॲक्सिडेंट जे तुम्ही याला माहीत असेल, तुम्ही पाहिलेलं असेल, त्याच्यावर शॉर्ट नोट्स लिहा. राईट अबाउट अ मूवी ऑर अ फिल्म इन शॉर्ट दॅट यू हॅव सीन. एखादी पिक्चर सिनेमा तुम्ही पाहिला असेल त्याच्यावर शॉर्ट नोट्स लिहा. राईट अ शॉर्ट पॅसेज ऑन द इव्हेंट सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये कोणताही प्रोग्राम झालेला असेल, इव्हेंट झालेला असेल, त्याच्यावर शॉर्ट पॅरेग्राफ लिहा. इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की डू यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ समरी. आता ॲक्च्युअली मिनिंग ऑफ समरी तुम्हाला समजलेलं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ समरी. समरी म्हणजे काय हे आपण अगोदर आतापर्यंत पाहिलंच आहे. त्याच्या अगोदर सुरुवातीलाच्या पार्टमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे समरीमध्ये जे काय काय असते बा. त्यानंतर व्हॉट इज मेंट बाय थीम. आता थीम म्हणजे काय. अ थीम इज अ पीस ऑफ रायटिंग, अ टॉक or a discussion is an important idea or subject that runs through it. That is called the theme. Then is title necessary to summary? Yes.
title necessary. Then there is the last point, that is the my take away today I learned. why तुम्ही आज काय शिकला ते पाहून घ्या. तर तुम्ही आज काय शिकला याच्यामध्ये स्टुडंट लर्न द प्रोसेस ऑफ समरी, समरीची प्रोसेस, समरी कशी करायची. देन दुसरं पॉईंट आहे स्टुडंट लर्न टू अंडरस्टँड इम्पॉर्टंट पॉईंट, म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट कसं लक्षात घ्यायचे आपण शिकलो. त्यानंतर स्टुडंट लर्न टू टेल द थिंग इन अ शॉर्ट, एखादी मोठी गोष्ट किंवा कोणतीही गोष्ट शॉर्टमध्ये कशी लिहायची, समरायझेशनच्या फॉर्ममध्ये किंवा शॉर्टमध्ये कशी सांगायची ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 पाहूया, हेल्लो स्टेटमेंट 2 ची. तोपर्यंत धन्यवाद.